नमस्कार. वेलकम बॅक टू निकिताज नेक्स्ट कॅड सिरीज. आज आपण सिलेक्ट टूलचा यूज बघणार आहोत. त्यासाठी स्केच सिलेक्ट करा. सिलेक्ट द प्लेन अँड ओके. या ठिकाणी फिलेट यूज करण्यासाठी दोन लाईन इंटरसेक्ट असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही लाईन ऑप्शनही सिलेक्ट करू शकतात और रेक्टेंगल ऑप्शनही सिलेक्ट करू शकतात. मी रेक्टेंगल सिलेक्ट केला. एक रेक्टेंगल ड्रॉ करून घेऊया. ओके. देन सिलेक्ट द फिलेट टूल. फिलेट टूल सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हवी ती रेडियस तुम्ही देऊ शकतात. फॉर एक्झाम्पल मी 100 mm रेडियस दिला आणि ज्या ठिकाणी तुम्हाला फिलेट द्यायचा आहे त्या दोन लाईन सिलेक्ट केल्या. सिलेक्ट द फर्स्ट लाईन, सिलेक्ट द सेकंड लाईन. आता तुम्ही बघू शकता शार्प कॉर्नर राऊंड मध्ये कन्वर्ट झाला आहे. तुम्हाला दोन इम्पॉर्टंट टिप्स सांगते. फर्स्ट म्हणजे लाईन इंटरसेक्ट असणं खूप गरजेचं आहे आणि सेकंड म्हणजे रेडियस जास्त दिला तर फिलेट क्रिएट होणार नाही. फिलेट टूलचा यूज मेकॅनिकल पार्ट मध्ये स्ट्रेस रिड्यूस करण्यासाठी होतो. शार्प एजेसमुळे क्रॅक डेव्हलप होऊ शकतो, म्हणून डिझाईन मध्ये फिलेट देतात. आय होप तुम्हाला फिलेट टूल नक्की समजला असेल. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण चॅम्फर टूल बघणार आहोत आणि त्यासोबत फिलेट आणि चॅम्फर या दोघांमधला डिफरन्सही बघणार आहोत. Follow for more in Xcad tips. Thank you.